हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आपला डे 5 आहे फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरी वर्क कोर्सचा। तर आज आपण डे 5 मध्ये काय शिकणार याच्या पहिले डे 4, 3, 2 आणि 1 मध्ये आपण काय शिकलो हे मी तुम्हाला एकदा सांगते। तर आपण डे 1 मध्ये चेन स्टिच पाहिली होती आणि निडल होल्ड पाहिलं होतं। डे 2, 3 आणि 4 मध्ये आपण डबल चेन स्टिच, झिगझॅग चेन स्टिच आणि चेन स्टिच शेप्समध्ये कशी बनवायची, जसं की स्क्वेअर झालं किंवा मग ट्रायंगल झालं, असं या शेपमध्ये आपण कशी बनवायची हे पाहिलं होतं। तर आज आपण बीड्स लोडिंग पाहणार आहोत। तर मी काही बीड्स घेत आहे, हे 3 mm चे बीड्स आहेत पाहे। तर आज आपण हे बीड्स लोडिंग पाहणार आहोत कसे करायचे। जे काही बीड्स असतील, शुगर बीड्स असतील, मोती, कट पाईप्स, हे सर्व आपण चेन स्टिचमध्येच लोड करत असतो। तर आज मी तुम्हाला दाखवते। तर हे पहा, सुरुवातीला आपण प्रॅक्टिस करतोय। तर एकच बीड घ्यायचा आहे सुरुवातीला। हे 3 mm चे मोती आहेत बघा। असे चेन स्टिचवर आले, आपण असे स्टिच करतो त्यावेळी काय करायचं आहे, हा जो मोती आहे हा यात असा ढकलायचा आहे आणि हे जे बोट आहे यांनी असा मोती असं जाम खाली पॅक हे करायचं आहे आणि त्याच्या जवळ एकदम जवळ असे आपल्याला निडल घालून वरती वरती असं आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला अजून एक दाखवते। हे का एकदम असं मागं ढकलायचं आहे आपल्याला सुईनी मोती। हे पहा, हा जो मोती आहे हे आपल्याला असा या बोटाने हे असं खाली घ्यायचं आहे। या बोटाने ह्याच बोटाने आपल्याला मोत्यावर प्रेशर पण द्यायचं आहे आणि ही जी सुई आहे अशी मागं ढकलून व्यवस्थित असं आपल्याला वरती दोरा काढायचा आहे। का तर हे पहा, असं जर मागं नाही ढकललं तर कसं होतं मी तुम्हाला दाखवते। असं जर केलं आपण, हे असं गॅप होईल, हे असं मनीसारखं याला त्याला स्पेस भेटेल, त्याच्यामुळं मनी असा मागं पुढं होईल, तर ते व्यवस्थित काय दिसणार नाही। त्याच्यामुळं असं व्यवस्थित, आणि तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस करता तर तुम्ही अशी एकदम असं ह्या मॅजिक पेन्सिलने अशी लाईन पण खेचू शकतात, म्हणजे तुमचं एकदम स्ट्रेट येईल। ठीक आहे, पहा तुम्हाला पुन्हा दाखवते। नॉर्मल जशी चेन स्टिच करतोय तसंच करायचं आहे, फक्त आपल्याला त्यात बीड्स लोड करायचं आहे। तुम्ही असं म्हणजे एकच मणी घालायचं आहे सुरुवातीला, जास्त घालायचे नाहीत, किंवा मग जास्तीत जास्त 2 घालू शकतो आपण। जेव्हा आपण वर्क करतो आपलं फास्ट वर्क होण्यासाठी आपण 2 मणी लोड करतो सोबत, पण 2 पेक्षा जास्त नाही करायचे, नाही तर मग झोळ पडून जातो। ते पण कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते। इथे मी एक एन नॉट देऊन घेते, मग मी तुम्हाला ते दाखवते कसं करायचं। हे पण मी इथं दुसरी लाईन घेते आणि इथे मी तुम्हाला 2 बीड्स एकसोबत लोड करून दाखवते। हे पहा, इथं पण सेम करायचं। हे 2 ह्या निडलनी असं मागं ढकलायचं आहे, ह्या बोटाने प्रेशर द्यायचं आहे आपल्याला त्या मोत्यांवरती आणि एक छोटा स्टिच घ्यायचा आहे त्याच्या एकदम जवळ, जास्त गॅप काय पडू द्यायचा नाही। एक मोती आणि दोन मोती जर लोड केले यात काही जास्त फरक नाही दिसत, पण 2 पेक्षा जर जास्त केले तर मग त्यामध्ये तुम्हाला फरक दिसतो, झोळ पडतो।
मी तुम्हाला दाखवते, तीन तीन मोती देऊन दाखवते मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळण झोळ पडतो कसा. हे पहा, आता मी 3 मोती घेतले. आता इथं कधी कधी एखाद्या वेळेस चालतं, जर बाय मिस्टेक झालं, व्यवस्थित आठवणीत नाही राहिलं तर. हे बघा, हे असे मग यांना स्पेस राहतो असं मागं पुढं व्हायला, हे असं. त्याच्यामुळे तुम्ही 3 घ्यायचे नाही आहे, ठीक आहे. आणि स्पेशल म्हणजे आपण जेव्हा बाहेरचं वर्क करतो तेव्हा ते घ्यायचेच नाही आहेत, कारण की आपल्या वर्कमध्ये फिनिशिंग दिसायला हवी. आणि मी तुम्हाला असं एकदम छोट्या छोट्या लाईन्समध्ये दाखवत आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पण एवढीच प्रॅक्टिस करायची, तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्या वर्कमध्ये फिनिशिंग येईल आणि तुम्हाला हळूहळू ते जमायला पण लागेल. जे काही आपल्या चॅनलवरती नवीन लोक असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का पाहायला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर काही अजून नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर तेही कमेंट करा, म्हणजे मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी नक्कीच बनवेल. हे पहा, इथं मी सिंगल मोती आणि डबल मोती दोन्ही पण तुम्हाला लोड करून दाखवले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा, तर तुम्ही एंड नोट देऊन घेतली आहे. तर आजचा डे 5चा व्हिडिओ कसा वाटला, आणि आज मी जे काही इन्फॉर्मेशन दिली, हे बीड्स लोड कसे करायचे हे सांगितलेत, हे जर तुम्हाला समजले असतील किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि ज्यांना आरीवर्क शिकायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, म्हणजे ते घर बसल्या फ्री आरीवर्क शिकू शकतील. आणि व्हिडिओवरती कमेंट्स पण करत चला, म्हणजे तुमचं व्हिडिओ पाहतात तुम्हाला आवडतात की नाहीत हे जर मला कळालं तर मी पुढचे व्हिडिओ नक्की अजून छान प्रकारे अपलोड करण्याचा प्रयत्न करेल, अजून एडिटिंग वगैरे व्यवस्थित करेल. ती माझी सुरुवात आहे, तर सपोर्ट नक्कीच करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.